नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोखोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यामध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि वेगवेगळ्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींना देखील कोरोना लस दिली जाणार आहे. तेव्हा या सर्वसामान्यांना आता कोरोना लस मिळतीये, पण ती तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावी, समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत कोरोना लसीकरणाची माहिती पोहोचावी, कोविन ॲप मधील तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी अधिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासोबतच नागरिक म्हणून तुमच्याही मनात लसीकरणाबद्दल काही शंका, प्रश्न असतील, त्याही प्रश्नांची उत्तरं आजच्या या रोखोक कार्यक्रमात आपल्याला तज्ञ मंडळींकडून जाणून घ्यायची आहेत. तुमचे प्रश्न तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता. त्यासाठी आमचा टोल फ्री फोन क्रमांक आहे 022-71055-160. पुन्हा एकदा फोन क्रमांक सांगतेय 022-710-55-160. या क्रमांकावरती फोन करून तुम्हीही तुमचे प्रश्न विचारू शकता. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रोखोक या कार्यक्रमाला. आणि या कार्यक्रमात चर्चेसाठी आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत नाशिक मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे, सोबतच बालरोगतज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरुवातीला डॉक्टर नागरगोजे यांच्याकडे जातीये. नागरगोजे सर, कालपासून लसीकरणाची तिसरा टप्पा आहे तो सुरू झालेला आहे, मात्र अजूनही कोविन ॲप बाबतचा तांत्रिक गोंधळ अनेक ठिकाणी सुरू आहे आणि खाजगी रुग्णालयात जायचं की सरकारी रुग्णालयात याबाबतचा गोंधळ देखील कायम आहे. अशा वेळेस ज्या ज्येष्ठ नागरिकांना, व्याधीग्रस्त लोकांना कोरोना लस घ्यायची आहे, त्यांनी स्टेप बाय स्टेप कसं जावं जेणेकरून त्यांना काही अडचणी येणार नाहीत? नमस्कार. नक्कीच आपण म्हटलं तसं आता हा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे. पहिल्या 2 टप्प्यांमध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचं लसीकरण चालू आहे. त्यातले आता काहींचे सेकंड डोसेस आता येतील, काहींचा पहिला डोस शिल्लक राहिलेला तो येतोय. याबरोबरच केंद्र सरकारच्या वतीने आता हा तिसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, 60 वर्षांवरचे व्यक्ती आणि त्याचबरोबर 45 वर्षांवरचे जे काही कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत त्यांच्यासाठी हा लसीकरणाचा तिसरा टप्पा आता सुरू झालेला आहे. यामध्ये नागरिकांनी स्वतः कोविन ॲपवरती, पोर्टलवरती जाऊन जर रजिस्ट्रेशन केलं तर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होऊ शकतं. त्याचबरोबर आरोग्य सेतू हे जे ॲप आहे, या ॲपवरून कोविनची जी लिंक भेटते त्यावरती जाऊन सुद्धा आपण लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. तसेच तिसरा मार्ग याच्यामध्ये असा आहे की जे आपले लसीकरण केंद्र आहेत, या केंद्रांवरती जाऊन सुद्धा डायरेक्ट स्वतः आपण तिथे रजिस्ट्रेशन करू शकतो. आपण म्हटलं तसं सुरुवातीला आजही दुपारपर्यंत काही ठिकाणी ॲपमध्ये थोडासा हे होता, तांत्रिक बिघाड होता. त्यामध्ये युजर्सने जास्त हे केल्यामुळे आणि बाकीच्या काही अडचणींमुळे त्यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी अडचण येत होती. तर आम्ही कंटिन्युअसली यासाठी आपण फॉलोअपमध्ये आहोत. बॅकएंडला आम्हाला रिप्लाय मिळाला की बॅकएंडला त्याच्या सोल्युशनसाठी प्रयत्न चालू आहेत. ते लवकरच ॲपमधले हे तांत्रिक जे कारणं आहेत ते कमी होऊन जातील आणि लसीकरण सुरळीत सुरू होईल. निश्चित. डॉक्टर अन्नदातेंकडे मला जायचं आहे, मात्र प्रेक्षकांचे फोन आतापासूनच यायला सुरुवात झालेली आहे. औरंगाबाद मधून विजय जोशी फोनवरून आपल्यासोबत जोडले गेले. तर विजयजी, आपला प्रश्न विचारा. हा डॉक्टर साहेब, मी 65 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक असून सध्या औरंगाबाद येथील रहिवासी आहे. कोविड लस घेण्यासाठी प्रतीक्षा करत आहे. माझी पत्नी 58 वर्षाची असून तिला पण मेडिकल कोमॉर्बिडिटी व्याधी आहेत. 1 मार्च रोजी महंत प्रयत्नाने म्हणजे काल आरोग्य सेतू ॲपवर मी रजिस्ट्रेशन केले आहे. यानंतर मेडिकल हॉस्पिटल सिलेक्ट करताना औरंगाबाद शहरातील गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलची नावं दिसतात, परंतु त्याच्यानंतरचा जो क्लिक करायचं हे आहे स्लॉट, त्याच्यामध्ये डेट आणि टाइम स्लॉट याच्यासाठी मी ड्रॉप डाऊन केल्यानंतर दोन्ही पण डेट पण क्लिक होत नाहीये आणि टाइम पण होत नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं हे आम्हाला समजत नाही. मी काही प्रायव्हेट हॉस्पिटल जे माझे डॉक्टर्स ओळखीचे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की सध्या आमच्याकडे गव्हर्नमेंट कडून काहीच माहिती आलेली नाहीये, त्यामुळे आम्ही तुम्हाला आत्ताच काही सांगू शकत नाही. अशा मी द्विधा परिस्थितीमध्ये आहे. मला काही कामानिमित्त परदेशी जायचंय आणि ही लस आमच्या दोघांनाही घेण्यासाठी फार आवश्यक आहे. निश्चित. डॉक्टर नागरगोजे, त्यांना काय मार्गदर्शन करा? डॉक्टरांनी मार्गदर्शन.
नाही, निश्चितच आपण म्हटलं तसं आता रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. आम्ही पण सुरुवातीला सांगितलं की रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आता त्यामध्ये करता येऊ शकते. आता रजिस्ट्रेशन करू शकतोय. यामध्ये आता लसीकरण केंद्रांची जी आपण यादी म्हटलात की जी त्यामध्ये दिसते, तर हे सेंटर्स आता त्यामध्ये आहेत जे शासनाने आता फायनल केलेले आहेत की या ठिकाणी आपण लसीकरण करणार आहोत. पण आता त्यांच्या अडचणी अशा होत्या की त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला गव्हर्नमेंटच्या खात्यावर पैसे भरल्यानंतर त्यांना लस मिळणार आहे. येत्या 1-2 दिवसात या सर्व ठिकाणी लसीकरण सुरू करता येईल. अजून मी सांगितलं तसं सुरुवातीला थोडंसं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण आता जसं यांनी सांगितलं की त्यांना अजून पूर्ण कल्पना नाही. आता मी जसं आता माझ्याकडे नाशिकमध्ये आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल्सची पण आज मीटिंग घेतोय. त्याचबरोबर आमच्याकडचे गव्हर्नमेंटचे जे सेंटर्स आहेत ते सेंटर्स सुद्धा आता आम्ही वाढवतोय. म्हणजे मग खाजगी आणि सरकारी दोन्ही पण कॉर्पोरेशनचे सर्व केंद्रांवर हे लसीकरण 1-2 दिवसात सुरळीतपणे सुरू होऊ शकेल. निश्चित. आपल्यासोबत कल्याणवरून उज्ज्वला जोडल्या गेलेल्या आहेत फोनवरून. उज्ज्वलाजी, आपला प्रश्न विचारा. मला काही गोष्टींच्या गोळ्यांची अलर्जी आहे. बरं. आणि दुसरं म्हणजे माझी 19 मार्च 2019 रोजी एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी झाली. तर मला घेता येईल का लस? निश्चित. डॉक्टर अमोल अन्नदाते, बऱ्याच जणांचा असं म्हणणं असतं त्यांना अनेक हेल्थ इश्यूज असतात, अशा वेळेस ॲलर्जी होईल का, बाकी काही प्रॉब्लेम होईल का अशी शंका असते. उज्ज्वला यांचा देखील प्रश्न असाच आहे. यावरती त्यांना काय मार्गदर्शन करा? ॲलर्जी याच्यावरती आरोग्य खात्याने पण सगळं क्लॅरिफिकेशन दिलेले आहे. तुम्हाला छोट्या मोठ्या ॲलर्जी, कारण ॲलर्जीचं प्रमाण इतकं जास्त आहे, जर तुम्हाला छोट्या मोठ्या ॲलर्जी जरी असल्या तरी तुम्ही डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही लस घेऊ शकता. तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाहीये. पण तुम्ही शक्यतो डॉक्टर जवळपास उपस्थित असतील किंवा तुमच्या डॉक्टरांना आदल्या दिवशी एकदा तुमची शुगर किंवा ब्लड प्रेशर, तुमचे बाकीचे सगळे पॅरामीटर्स नॉर्मल आहेत की नाही याची खात्री तुमच्या जवळच्या फॅमिली फिजिशियन कडून करून घ्या. आणि कोमॉर्बिड असल्यामुळे तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसता. तुम्ही लस लवकरात लवकर उज्ज्वला ताईंनी घ्यायला हवी. निश्चित. त्यासोबतच डॉक्टर अन्नदाते, सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न आहे की कोरोनाचे 2 डोस सध्या घ्यायचे आहेत. या 2 डोस मधलं अंतर नेमकं किती असतं आणि ते अंतर काही कारणांमुळे वाढलं, दुसरा डोस वेळेत घेता आला नाही तर काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? नाही, आता आपल्याला म्हणजे याच्या बाबतीत मी सर्वसामान्यांसाठी एक गोष्ट सांगेल आणि शासनाच्या दृष्टीने झी 24 तासच्या माध्यमातून आपण काही धोरण सुधारणा सुचवूया. सर्वसामान्य लोकांसाठी 4 आठवड्यांचा आरोग्य खात्याने जो आपल्याला 2 डोस मधला अंतर जे आखून दिलेलं आहे ते आपल्याला पाळायचं आहे. आणि मी नेहमी म्हणतो की मागच्या लसीकरणामध्ये लोकांचे दुसरे डोस का हुकले किंवा पहिला डोसही का हुकला, याचं एक कारण असं होतं की त्या दिवशी इच्छा होती पण पुढे ढकलण्याची आपली जी भारतीयांची सवय असते, ज्याला प्रोक्रॅस्टिनेशन आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, याच्यामुळे राहून गेला. दुसरा डोस डॉक्टरांचा काही राहून गेला, उद्या घेऊ. म्हणून आपण ती तारीख आपल्याला चुकवायची नाहीये. त्या दिवशी पहिल्या आणि दुसऱ्या डोसच्या दिवशी तो डोस घेणं हे एकमेव प्राधान्याचं आणि पहिलं काम आहे. सकाळी आपण दात घासले, आपलं सगळं सकाळचं प्रातर्विधी संपले की आधी त्या लसीकरण केंद्रावर आपल्याला जाऊन हजर व्हायचंय. ते आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे स्वतःसाठी, हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक धोरण सुधारणा मला सुचवायची आहे ज्याचा सर्वसामान्यांनी गैरसमज करून घेऊ नये. अजून एक, जर तुम्ही 42 दिवसांपर्यंत दुसरा डोस घेतला नाही म्हणजे तुम्ही 28 दिवसातच घ्या, पण काही कारणाने तुम्ही तुमचा तो डोस लांबलात का, तुम्हाला तो नक्कीच घेता येईल. पण 42व्या दिवशी तुमचं नाव त्या सिस्टम मधून बाहेर फेकलं जाईल. आणि 42वा दिवस जर तुम्ही ओलांडला तर त्याच्या मात्र जर तुम्हाला दुसरा डोस घेणं सध्या तरी खूप अवघड होईल, जिकिरीचं होईल, कारण त्याची नोंदणी तुमच्या ऍपमध्ये नसेल. केंद्र काही करू शकणार नाही. आता तिसरी एक महत्वाची गोष्ट, सगळ्या देशांमध्ये आणि जागतिक आरोग्य संघटनेने असे निर्देश दिलेले आहेत की जर हे आता 4 आठवड्यांनी जर अंतर ठेवलं तर इम्युनिटी ही 56% येते. जर ते 8 आठवडे जर घेतलं तर 78% येते. आणि जवळपास 12 आठवडे आपण जर ते अंतर ठेवलं, 3 महिन्यांपर्यंत जर दुसरा डोस लांबवता आला तर ती इम्युनिटी 90% वाढू शकते. म्हणून याचा केंद्र सरकारने, राज्य सरकारने या धोरणाचा विचार करावा. आणि दुसरा डोस जो आपण लांबवतोय दुसऱ्यांचा, तो इतरांना पहिला डोस म्हणून जर दिला तर जास्तीत जास्त जनतेला कमी वेळामध्ये पहिला डोस मिळेल, थोडी तरी प्रतिकारशक्ती निर्माण होईल आणि एका वेळेला कमी लोकांना लसीकरण करून एक हर्ड इम्युनिटी देशामध्ये आपल्याला निर्माण करता येईल, असं एक तज्ञ म्हणून माझं ठाम मत आहे.
निश्चित तेव्हा आरोग्य विभाग या दृष्टीने देखील पावलं उचलेलं असं आपण बघूयात. आपल्यासोबत नांदेडहून आनंदराव जोडले गेलेले आहेत. आनंदरावजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. बोला. सर, तरुणांना या लसीचा काही साईड इफेक्ट आहे का? मी आताच बातमी ऐकली. तर साईड इफेक्ट आहे का त्या लसीचा? मी पटकन या गोष्टीचं उत्तर देतो. रेश्माजी, कुठल्याही तरुणांना नाही, 80 वर्षाच्या माझ्या रुग्णालयातल्या माझ्या नातेवाईकांनी 80-85 वर्षाच्या डॉक्टरांनी ही लस घेतलेली आहे. तर म्हणजे अगदी 85 वर्षाच्या लोकांनी ही लस घेतली. तरुणांना नाही, ज्येष्ठांना नाही, कोणालाही कुठलाही साईड इफेक्ट या लसनी होत नाही. फक्त थोडंफार अंगदुखी एका दिवसासाठी, ताप येणं, थोडं अगदी म्हणजे न जाणवण्या इतपत ताप येणं, अंग दुखणं, एवढे एक दिवसासाठीचे अगदी तुरळक, म्हणजे त्याला मी दुष्परिणामही म्हणणार नाही, ते आपल्या शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण होत आहेत म्हणून मी त्याला साजरं करण्याची दुष्परिणाम म्हणेल. दुष्परिणाम नाहीच, परिणाम म्हणून. दुष्परिणाम हा शब्द सगळ्यांनी डिक्शनरीतून एकदाचा काढून टाकावा. निश्चित. आपल्यासोबत अजून एक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. सुराजी अग्रवाल फोनवरून आहेत. अग्रवालजी, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की हे जे लसीकरणची घोषणा केलेली आहे ती पूर्वतयारी न करता केलेली आहे का? आपल्याला असं का वाटतंय, जेणेकरून उत्तर द्यायलाही बरं पडेल? बोला. की मी 2-3 सेंटरवर जाऊन आलो माझ्या आईसाठी. सर्वीकडे अफरातफरी माजलेली आहे, कोणी काही बोलायला तयार नाही. आणि की आपल्या जे कोविन ऍप आहे त्यावर माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे प्रायव्हेट मध्ये. तिथे लस उपलब्ध नाहीये प्रायव्हेट मध्ये. आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये खूप भीड आहे आणि एकदम भागमभाग माजलेली आहे. बरं, तर मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर नागरगोजे आपल्यासोबत आहेत, ते तुम्हाला उत्तर देतील. बोला डॉक्टर. नाही, नक्कीच हे म्हणतात तसं आता प्रत्येक ठिकाणी आता साहजिक आहे, प्रत्येकाला अशी अपेक्षा आहे की मला लस लगेच पहिल्याच वेळी माझाच नंबर लागला पाहिजे. त्याच्यामुळे आता ही गर्दी होणंही स्वाभाविक आहे. परंतु नागरिकांनी पण आता जसं आपण चर्चा केली त्याच्यानुसार अगोदर स्वतः नाव नोंदवून, थोडंसं गडबड न करता व्यवस्थित नाव नोंदवून आपले सेंटर, मी सांगितलं की 1-2 दिवसात आणखी सेंटर सुद्धा बाकीचे सुरळीत सुरू होणार आहेत. तर त्यानुसार नियोजनानुसार सगळ्यांनी हे करून लसीकरणासाठी जर गेलं तर नक्कीच ही अफरातफरी, हे जसं म्हटलं आता तसं होणार नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाला तिथे गडबड न करता लसीकरण आपल्याला करता येऊ शकेल. निश्चित. अग्रवाल यांना आपलं उत्तर मिळालं असेल अशी अपेक्षा करूयात. मुंबईहून भाऊसाहेब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भाऊसाहेब, आपला प्रश्न विचारा. मॅडम, मी मुंबईवरून बोलतोय. बोला. माझे एक सासू, आमची सासू आहे, त्यांचं वय 65 वय. आणि त्यांना डायबिटीसचा नाही का गोळ्या वगैरे चालू आहेत त्यांना. तर त्यांना ते जर डोस जर दिला तर काय त्यांना काय प्रॉब्लेम वगैरे तर नाही ना काय? आता डॉक्टर अन्नदाते, काही त्रास होऊ शकतो? खवळेजी, यांनी काही त्रास होणार नाही. फक्त एकच बघा की त्यांची शुगर ही 80 ते 120च्या दरम्यान लस घेताना असावी. त्यांची शुगर कंट्रोल्ड असावी, एवढं फक्त बघा. त्यांना काही त्रास होणार नाही, त्यांना फायदाच होईल. निश्चित. डॉक्टर अन्नदाते, यालाच जोडून लस घेण्याआधी 1-2 दिवस काय प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे? डूज अँड डोंट्स लस घेण्याआधी. डूज अँड डोंट्स एवढेच आहेत की तुमची जी काही कोमॉर्बिड कंडिशन आहे, डायबिटीस असेल, हृदयरोग असेल, ब्लड प्रेशरचा त्रास असेल, किडनीचे आजार असतील, या सगळ्या गोष्टी तुम्ही लस घेण्याच्या 1-2 दिवस आधी तुमचे जे काही तज्ञाची ट्रीटमेंट तुम्हाला चालू आहे त्यांच्याकडून तपासणी करून घ्यावी. आपली शुगर नॉर्मल आहे याच्यासाठी जी काही उपाययोजना आहे, ब्लड प्रेशर नॉर्मल करण्याच्या गोळ्या आहेत, या सगळ्या घेऊन आपले सगळे पॅरामीटर्स नॉर्मल ठेवावे. कारण आम्ही लहान मुलांनाही लस देतो तेव्हा आम्ही हे बघतो की बाळ नॉर्मल आहे, तापामध्ये आम्ही लस देत नाही. हे आपण तपासून घ्यावं. सगळ्यात महत्वाचं आहे की सकाळी, म्हणजे सकाळच्या सत्रात शक्यतो, म्हणजे आता असं सांगणं थोडंसं चुकीचं ठरेल, पण सकाळच्या सत्रात लस घेतलेली माझ्या मते ते काम संपून जातं त्या दिवशीचं. आणि सगळेजण फ्रेश असतात. डॉक्टरकडे कधी जाताना सकाळी लवकर जावं त्या वेळेत, कारण सगळेजण सकाळच्या वेळेला फ्रेश असतात. तिसरी एक गोष्ट आहे की तुम्ही जेवण करून किंवा काहीतरी नाश्ता करून तुम्ही लस घ्या. रिकाम्या पोटी लस घेऊ नका, काहीतरी खाऊन जा लस घ्यायला. आणि शेवटची गोष्ट अशी आहे की लस घेतल्यानंतर लगेच लसीकरण केंद्रावरून निघू नका. अर्धा ते 1 तास आपल्याला तिथे थांबण्याचे निर्देश आहे. हे घ्या. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट, लसीमुळे काही होईल याचा मानसिक तणाव घेऊ नका. कारण तुम्ही काही होणार या भीतीमुळेच तुम्हाला प्लासिबो एक जो पॉझिटिव्ह असतो तसा निगेटिव्ह असतो, त्याच्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. म्हणून अगदी रिलॅक्स राहा, तुम्हाला काहीही होणार नाही याची आम्ही सगळे डॉक्टर लोक तुम्हाला हमी देतो.
निश्चित. नाशिकवरून योगेश पगारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. योगेशजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार डॉक्टर साहेब. मी नाशिकहून बोलतोय, योगेश पगारे. मला एक प्रश्न असा पडलाय की आपण एक सर्वसामान्यांना ज्यांच्याकडे मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी उपलब्ध नाहीत की वेब पोर्टलवर कसं जाऊन रजिस्ट्रेशन करायचं, पण आणि वाढता प्रादुर्भाव बघून आपण लसी केंद्रावर न जाता त्यांना घरी ही उपलब्धता रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून कशी करता येईल याचं जरा मला सांगता येईल का? डॉक्टर नागरगोजे, एक चांगली कल्पना खरं तर प्रेक्षकांनी मांडलेली आहे. काय आपलं म्हणणं आहे याबद्दल? नाही, योगेशजींनी आता सांगितलं त्याच्याप्रमाणे कुठेही जायची गरज नाहीये. जर स्वतःचा मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये आपण आरोग्य सेतू नावाचं जे ॲप आहे ते ॲप डाउनलोड करून त्याच्यावरून सुद्धा नोंदणी करू शकतो, किंवा कोविनचं जे पोर्टल आहे ऑनलाईन, त्या पोर्टलवरती मोबाईलमधून जाऊन त्यावरती सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. त्या रजिस्ट्रेशननुसार त्या पोर्टलवरून आपल्याला पुढे लसीकरण केंद्रही निवडता येईल आणि आपल्याला कधी जायचं हेही त्याच्यात अपॉइंटमेंट आपण त्याच्यात निश्चित करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला कुठेही जायची गरज पडणार नाही. इव्हन मी तेच सांगतोय की मगाशी अमोल सरांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे फक्त थोडंसं गर्दी न करता, गडबड न करता, आपण जर लस प्रत्येकाला मिळू शकेल, पण फक्त मला आजच पाहिजे आणि पहिलाच नंबर माझा लागला पाहिजे, हा अट्टाहास फक्त कुणीही करू नये. त्यानुसार आपण जर नोंदणी करून प्रत्येकाने सर्वांनी सहकार्याच्या ज्याने हे जर एक केलं तर आम्ही हळूहळू सेंटर्स पण वाढवतोय, खाजगी केंद्रही सुरू होतील, प्रत्येकाला लस मिळेल. फक्त आज मिळायची तर 2 दिवसानंतर मिळेल. तर या बाबतीत असंच प्रत्येकाने हे करून, विचार करून, नियोजन करून लसीकरणासाठी येण्याची गरज आहे. पण डॉक्टर नागरगोजे, यात प्रश्न असा आहे की अनेक जण असे आहेत की ज्यांना, जे एकटे राहतात, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांची मुलं बाहेरगावी राहतात, ते त्या सेंटरपर्यंत जाऊन पोहोचू शकत नाहीत, मात्र त्यांना कोरोना लसीची गरज आहे. त्यांच्यापर्यंत प्रशासन कसं पोहोचणार? त्याच्यासाठी काही प्लॅन बी तयार आहे की त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना लस दिली जाईल? नाही, ह्या फेजमध्ये तरी घरापर्यंत जाऊन लस देण्याचं असं कोणतंही नियोजन नाहीये. दुसरी गोष्ट, जसं अमोल सरांनी सांगितलं की त्यांना एक माइल्ड स्वरूपात तिथे त्यांना हे होऊ शकतं साईड इफेक्ट, पण जर एखाद्याला ॲलर्जिक रिॲक्शन असेल, एखाद्याला क्वचित हा एकदम कमी कधीतरी होईल असं हे असेल प्रकार, त्याच्यामुळे त्याला घरी जाऊन आपण लस देणं सध्या तरी शक्य नाहीये, तर त्यांना केंद्रावरच यावं लागेल. आता फक्त प्रश्न राहिला, आपण जे सांगितलं की एकटे राहतात वगैरे, तर याला कुणाची तरी मदत घेऊन किंवा हे करून त्यांना त्या दिवसापुरतं पोहोचणं आवश्यक असणार आहे. बरोबर. आणि योगेशजींना आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल अशी अपेक्षा करूया. डॉक्टर, अन्नदातेंसाठी एक प्रश्न आहे. ही शंका बऱ्याच जणांच्या मनात आहे की एखाद्याला कोरोना होऊन गेलेला आहे तर त्यानं लस घेणं गरजेचं आहे का? जर घ्यायची असेल तर ती किती दिवसांच्या अंतरानं घ्यावी? जर तुम्हाला मागच्या महिन्यात कोविड झालेला असेल, 1 महिना उलटून गेलेला असेल, याच्या 2 बाजू आहेत. तुम्हाला कोरोना झालेला असो किंवा नसो, तुम्हाला लस घ्यायचीच आहे. कारण याचं कारण असं आहे की कोरोनाचं रिइन्फेक्शनचे पण काही केसेस आहेत, माइल्ड इन्फेक्शनच्या आहेत, कोरोना नंतर एसिम्प्टोमॅटिक होऊन त्याचे साईड इफेक्ट झाल्याच्याही केसेस आहेत. म्हणून कोरोनाची लस हो किंवा न हो घ्यायचीच आहे. एक तुम्ही करू शकता की 1 महिना मागचा, म्हणजे आता 15 दिवस 20 दिवस झाले आणि लगेच कोरोनाची लस घ्यायची असं करण्याची गरज नाही. किमान 1.5 ते 2 महिन्यानंतर आपण कोरोनाची लस घेऊ शकतो. आता याला परत एक धोरणात्मक बाजू आपण आरोग्य खात्याच्या आपण झी24 तासच्या माध्यमातून सांगू शकतो की, किंवा स्वीडनने, बऱ्याच देशांनी असं एक धोरण अवलंबलेलं आहे की ज्यांना कोरोना झाला मागच्या वर्षात त्यांना एकच डोस द्यायचा. कारण हा पहिला जो डोस असेल या लसीचा, तो त्यांच्यासाठी दुसरा डोस एक बूस्टर सारखा काम करेल आणि त्यांच्या शरीरात किमान वर्षभर प्रतिकार शक्ती असेल. याचा फायदा हाच आहे की त्यांना जो दुसरा डोस देणार होते तो इतरांना पहिला डोस म्हणून अजून जास्त लोकांना लसीकरण लवकर करता येईल. पण आपल्या देशामध्ये हे धोरण अजून नाहीये. हे आपण एक धोरणात्मक सुधारणा म्हणून आपण फक्त ही सध्या सूचना करूया. त्यासोबतच डॉक्टर नागरगोजेंना अजून एक प्रश्न आहे. नागरगोजेजी, कोरोना होऊन गेल्यानंतरही आपण लस घेऊ शकतो हे क्लिअर झालेलं आहे, मात्र कुणाला गंभीर ताप येऊन गेलाय, सर्दी खोकला आहे, अशा लोकांनी तातडीनं कोरोना लस घ्यावी की त्यांनी देखील काही दिवस थांबून मग कोरोना लस घ्यावी?
नाही, त्यांच्यामध्ये आता ज्यांना आपण म्हटलं तसं ताप येऊन गेलेला आहे किंवा खोकला होऊन गेला आहे, त्यांना जर स्टेटस माहिती नसेल तर त्यांनी लस घेण्याची गरज आहे, त्यांनी लस घ्यावी. ज्यांनी आता तपासणी केलेली त्याला करोनाचं स्टेटस माहिती आहे, त्याच्यामध्ये आता अमोल सरांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे आपल्याला जाता येईल. फक्त याच्यामध्ये एकच सबमिशन आहे की जसं आपण सांगितलं की त्यांना लस, आता त्याला कोरोना झालेला आहे, तो ऍक्टिव्ह पेशंट आहे, तर त्यावेळेस तर त्यांनी नक्कीच यायला नाही पाहिजे सेंटरवर, कारण की तो इतरांना इन्फेक्शन देऊ शकतो, तिथं त्याला आजाराचा प्रसार करू शकतो. त्याच्यामुळे जे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत त्यांनी तर 100% टाळायचंच आहे, पण त्यांना 1-1.5 महिन्यानंतर घेतलं तर चांगलंच राहील. निश्चित. अजून एक छोटीशी शंका आहे, त्याबद्दलचं उत्तर नागरगोजे तुमच्याकडून हवंय. असं आहे की सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असला तरी ग्रामीण भागातले जे ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांपेक्षा जास्त लोक जे इतर व्याधींनी ग्रस्त आहेत, प्रत्येकाच्याच हातात मोबाईल आहे अशी गोष्ट नाहीये. प्रत्येकापर्यंत ही माहितीही पोहोचली नसेल आतापर्यंत की कोरोनाची लस आता त्यांच्यासाठी उपलब्ध झाली आहे. तर प्रशासकीय पातळीवरती आरोग्य विभागाकडून अशी काही मोहीम येत्या काही दिवसात राबवली जाणार आहे की गावागावापर्यंत माहिती पोहोचेल की लसीकरण सुरू झालंय आणि ते लसीकरण तुम्हाला करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी या गोष्टी फॉलो करा? नक्कीच. यासाठी आरोग्य विभागाचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत प्रत्येक गाव स्तरावर आशा नावाची कार्यकर्ती आहे, ती प्रत्येक गावात आहे, त्यांच्या मार्फत तिथं माहिती दिली जाते. त्याचबरोबर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरण आपलं सेशन घेतलं जाणार आहे. त्याचबरोबर जो NCD प्रोग्राम आहे, असंसर्गजन्य आजारांचं नियंत्रण कार्यक्रम जो आहे, त्यामध्ये हे जे आपण म्हटलं की कोमॉर्बिड जे पेशंट्स आहेत त्यांची यादी सुद्धा आरोग्य विभागाकडे आहे. तर यांनाही संपर्क करून या आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत त्यांचं लसीकरण करून घेतलं जाणार आहे. निश्चित. तेव्हा डॉक्टर नागरगोजे आणि डॉक्टर अमोल अन्नदाते, खूप चांगली आणि मोलाची माहिती तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवलेली आहे. दोघांचेही खूप खूप आभार. आणि जनतेचेही आभार की एवढा चांगला प्रतिसाद दिला, तुमच्या मनातल्या शंका, प्रश्न तुम्ही आम्हाला विचारले आणि कोरोना लसीकरणासंदर्भातल्या प्रत्येक शंकेचं उत्तर तुम्हाला या रोखठोक चर्चेतून मिळालं असेल अशी अपेक्षा करूयात. कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा झी24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे झी24 तास.